नमस्कार मैत्रिणींनो. आधी आवाज ऐका, नंतर बोलू. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. तर आज तुम्ही डिश पाहिलेलीच आहे. आपण काय बनवणार आहोत? आपण बनवणार आहोत पालकाचे भजे. तर रेसिपी उर्वरित आहे, नंबर 1 होणार आहे. तुम्ही व्यवस्थित बघा. तर शेतातून मस्त असं पालक आणलं होतं. तर पालक व्यवस्थितरित्या कट करून घेतलेला आहे मी या ठिकाणी. आणि छान असं बारीक मोठं दोन्ही मिक्स मीडियम साईजमध्ये पालक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तुम्ही इकडे बघू शकतात की आपल्याला जेवढा पालक लागणार आहे भज्यांसाठी, तर तेवढाच आपण घ्यायचा आहे. जास्तीचा घातला तरी टेस्ट एकच नंबर होणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर या ठिकाणी मी मस्त असा पालक कट करून घेतलेला आहे. तर तो एका भांड्यामध्ये काढायचा. तर मी माझ्या केकच्या बाउलमध्ये काढलेला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकतात उर्वरित जो आपला पालक शिल्लक राहिला होता तो मी बॅगमध्ये भरून घेतलेला आहे. आणि छान अशा पद्धतीने एक कांदा कट केलेला आहे. कांदा कट केलेला आहे, त्याच्यावरचं पूर्णपैकी छिलकं काढून घ्यायचं आणि हे मधोमधचा जे डोळा असतो कांद्याचा ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण की तिखट लागत नाही कांदा असं म्हणतात. तर चलो, हे पूर्णपणे आपण कांदा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. तर त्याचे उभे काप आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि कांदा कट करून घेतल्याच्या नंतर तो कांदा देखील आपण त्या भज्यांच्या सामानामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, चवीनुसार तुम्हाला जास्त कांद्याचं प्रमाण आवडत असेल तर जास्त घ्या किंवा कमी घ्या. तर मला या ठिकाणी पालकाचे भजे करायचे होते, त्यामुळे मी एकच कांदा या ठिकाणी घेतलेला आहे. तो कांदा मस्त असा पालकाच्या भाजीमध्ये ॲड केलेला आहे. आणि सर्वप्रथम तुम्ही इकडे बघू शकतात की आपण जिरे, ओवा आणि या ठिकाणी चवीनुसार थोडासा सोडा घेतलेला आहे. तर हे सगळं थोडं-थोडं घेऊन मस्त असं टाकलेलं आहे मी त्या सामानामध्ये. तर तुम्ही इकडे उर्वरित रेसिपी बघू शकतात. तर आता काय करायचं आहे आपल्याला त्या सामानामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, तिखट टाकायचं आहे आणि तिखट टाकल्याच्या बरोबर कमी जास्त तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. कुठल्याही चमच्याचं मेजरमेंट असं केलेलं नाही. आणि नंतर आपण त्यावरती मीठ टाकून घेणार आहोत. तर तुम्ही इकडे मीठसुद्धा चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला पिठाचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि जास्त माणसं असतील तर जरा जास्त घ्यायचं आणि थोडेच करायचे असतील तर मग थोडं घेतलं तरी चालतं. तर या ठिकाणी आपण आता व्यवस्थित घेऊन पाणी टाकून थोडं थोडं अलगद हाताने मस्त असं पीठ फेटून घेणार आहोत हाताच्या साह्याने. तर इकडे बघू शकतात आपण. आणि आपल्याला काय करायचं आहे, पीठ जास्त पातळ वगैरे काही करायचं नाही आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही, पालक सुरुवातीला ॲड होत नव्हता पिठामध्ये, तर मिक्सअप मी बळच हातानं व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे. आणि नंतर एकजीव करून झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी वरून टाकू टाकू मी पूर्णपणे छान असं त्याला मॅश करून घेतलं, कालवून घेतलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात की आपल्याला जर पीठ कमी पडलं तर आपण वरून देखील यामध्ये पीठ घेणार आहोत. तर मला इथं पीठ जरा कमीच वाटत होतं, त्यामुळे मी काय केलं आहे, थोडंसं पीठ अजून लागन तसं वरून घेतलेलं आहे. तर वरून घेतल्याच्या नंतर अजून तिखट मीठ तुम्हाला चेक करायचं आहे. मग तुमच्या चवीनुसार तुम्ही या ठिकाणी तिखट मीठ ह्यामध्ये ॲड करू शकतात. आणि सांगायचं म्हणजे आता पूर्णपणे एकत्र झालेलं आहे आणि आपल्याला ते मिश्रण थोड्या वेळासाठी रेस्ट करायला पण ठेवणार आहोत आपण. तर इकडे काय करायचं आहे आपल्याला, मी सगळंच पीठ त्यामध्ये ॲड केलं की म्हटलं लागावं, सगळ्यांना द्यायचं होतं, मग म्हटलं आपलं जास्तीचं असावं. मग या ठिकाणी मी पाण्याचा वापर करू मस्त असं बॅटर या ठिकाणी भज्याचं बॅटर तयार केलेलं आहे. तर आपल्याला जास्त या ठिकाणी प्रमाण पातळ पण नव्हतं घ्यायचं, त्यामुळे व्यवस्थित असं तुम्हाला दिसत असेल की मीडियम साईजमध्ये असं हे करून घेतलेलं आहे एकत्र मी. आणि नॉर्मल असं जास्त पातळ नाही घट्ट नाही अशा प्रकारे मी केलेलं आहे. तर इकडं काय केलेलं आहे, मस्त असं गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी. तर तेल छान असं तापल्याच्या नंतर आपण 10 मिनिटाच्या नंतर काय केलं आहे, रेस्ट केलेलं पीठ या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर बघू शकतात पीठ आपलं जास्त जाडसर पातळ पण नव्हतं आणि घट्ट पण मीडियममध्ये होतं आणि आपल्याला जरा घट्टच ठेवायचं होतं. त्यामुळे काय होतात, भजे असे कुरकुरीत होतात. तर साधारण आपल्याला 5, 10, 7, 8 असे एका घाण्यामध्ये किती बसतात त्याचा अंदाज लावून आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या. तर एक एक करून मी तळत आहे भजे. आणि मस्त तुम्ही तर पाहिलं किती कर्रम कुर्रम लागत होते, कुरकुरीत झाले होते भजे.
जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील आणि त्यांना पालकाची भाजी अजिबात आवडत नाही, तर मग ज्या त्या ऋतूमध्ये ज्या त्या पालेभाज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्या तर शेतात असतातच. मग आपण काय करायचं, त्यांना तशा पद्धतीची भाजी नाही ना आवडत, मग कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं ती भाजी प्रत्येक ऋतूमधील भाजी आपण खायला पाहिजे. त्यात पण आपल्याला काही विटॅमिन्स असतात ते भेटायला पाहिजे. त्यामुळे आपण काय करायचं, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण मुलांच्या पोटामध्ये ही भाजी आवर्जून घालायची आहे. तर मी या ठिकाणी माझा मुलगा भाजी आवडत नाही म्हणून त्यानं काय केलं, मी अशा टाईपचे भजे मस्त केले, तर ते त्याला आवडले. तर मग कुठल्यातरी पद्धतीने त्याला ते खाण्याचा आनंद होता आणि छान पद्धतीने त्याला ते आवडलं. मग मी आता पालकाची थोडीशी भाजी देखील या ठिकाणी करून घेतलेली आहे, की आमच्यासाठी. म्हणजे मुलं ज्यांना ज्या घरचे छोटे-छोटे मुलं असतात त्यांना अशा पद्धतीनं वेगळा मेनू जर आपण करून दिला, तर ते खूप चव देऊन खातात. मग त्यांना ते कळत नाही ती पालकाची भाजीच होती का वगैरे, वगैरे. तर या ठिकाणी मी आता काय केलेलं आहे, तर छान असं गोल्डन शेड येईपर्यंत भजे तळून घेतलेले आहेत आणि गोल्डन शेड आला की आपल्याला 2-2 करून जेवढे तुमच्या झाऱ्यामध्ये बसणार आहेत तेवढे एका बाउलमध्ये काढायचं आहे. हा माझ्याजवळ होता केकचा टीन, मग मी त्याचाच उपयोग केला इकडे भजे काढण्यासाठी सुद्धा. आणि मी आणि अजून एक सांगायचं म्हणजे, तुम्हाला जर पालकाच्या भाजी असं बी खायला नसेल आवडत, तर तुम्ही काय करायचं आहे, पालक पुरी केली तरी पण चालते. तर ती पालक पुरी देखील मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे. तर ती तर इतकी चविष्ट आणि कुरकुरीत लागते ना, एकच नंबर. तर अशा पद्धतीने आपण इकडं वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना जर करून दिलं, तर त्यांना पण त्या गोष्टी आवडायला लागतील आणि ना आवडती गोष्ट कधी आवडू लागेल ते पण सांगता येणार नाही. ते आपल्या गृहिणीचं काम आहे की कशा पद्धतीने मुलांना ते करून द्यायचं आहे. तर तशाच पद्धतीने आपण करून द्यायचं, म्हणजे जेणेकरून मुलांना ते कळणार देखील नाही कशाची भाजी होती आणि नंतर आपण सांगायचं त्यांना की बाबा हे असं असं होतं, त्याला आवडलं तर. मग त्यांना त्या गोष्टीची, ज्या गोष्टीची आवड नाही त्या गोष्टीची सुद्धा आवड निर्माण करता आली पाहिजे. मग अशा पद्धतीने मी इकडे पूर्णपणे भजे तळून घेतलेले आहेत आणि छान असे पूर्ण घाणे मी या ठिकाणी काढून घेतले. माझे पूर्णपणे भजे तळायचे देखील या ठिकाणी झालेले आहेत. तर तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि हो, तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी अशा नवनवीन रेसिपीज करत जा, जेणेकरून ज्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत त्या देखील त्यांना गोष्टी आवडू शकतात. अशा माध्यमातून करायला पाहिजे आणि केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, ह्या म्हणण्याप्रमाणे मी असं ट्राय करत असते. तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी असंच ट्राय करता का, ते देखील नक्की कॉमेंट करून सांगा. तर या ठिकाणी बघू शकतात मी मस्त अशी भाजी देखील पालकाची करून घेतलेली आहे आणि इकडे भजेसुद्धा माझे रेडी झालेले आहेत. तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून व्हिडिओची आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तुम्ही जर पुढचा व्हिडिओ बघण्यात इंटरेस्टेड असाल तर मला कॉमेंट करा, छान प्रोत्साहन करा, मोटिवेशन करा. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.